म्हणता म्हणता 5वा दिवस देखील आला. डे 5 मिशन 6090 ची सुरुवात झालेली आहे. आजचा दिवस जो सायन्स 1 ला आपल्याला द्यायचा आहे तो आहे चॅप्टर 5 हीट. सो हीट मधून आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत त्या प्रॉपरली समजून घ्या. आणि एकच गोष्ट मित्रा सांगायची की 10वीच्या सुरुवातीला एक वाक्य फार कॉमन सगळ्यांनी ऐकलं ते म्हणजे होतं की अरे वर्षभर आता काही करू नको, वर्षभर नीट अभ्यास कर, 10वीचं वर्ष फार महत्वाचं आहे. पण आता मित्रा तोच प्रवास शेवटच्या 30 आणि 60 दिवसांवरती येऊन उरलाय, थांबलाय. तर आता मला असं वाटतं की 30 आणि 60 दिवस तू खूप चांगल्या प्रकारे दिले पाहिजे असं वाटतंय. सो 30 आणि 60 दिवस असे दे की हे 30 आणि 60 दिवसामध्ये जो वर्षभरामध्ये केलेला टाइमपास आहे तो संपूर्ण भरून निघेल आणि एक चांगली पायरी आपल्या आयुष्याची स्टार्टिंगची बनवता येईल. एक चांगलं फाउंडेशन आपल्याला बनवता येईल. तेवढ्याच आपल्या आई-वडिलांना थोडासा अभिमान राहील. त्याच गावामध्ये वावरताना ज्या गावाने आपल्याला भरपूर नावं ठेवली आहेत. नावं ठेवणं प्रत्येकाचं काम आहे. त्यांचा विचार न करता आपण आपल्या प्रगतीच्या मार्गावरती नक्की आलो पाहिजे आणि ही जी वेळ आहे बोर्डाची आपली, तीच आपल्या खऱ्या मार्गाची वेळ आहे. सो मला असं वाटतं की इकडे-तिकडे टाईमपास न करता ऑन द टॉपिक, ऑन द बोलतात ना पॉइंट तू तुझ्या शेड्यूलवरती आला पाहिजे आणि रोज एक व्यवस्थित कॉमन शेड्यूल तू फॉलो केलं पाहिजे. असं काहीच नाही केलं पाहिजे की ज्याच्यामुळे काहीतरी गडबड होईल आणि 4% घसरण्याची वेळ तुझ्यावरती येईल. ही आता वेळ जी आहे ती 4% बनवण्याची वेळ आहे. आता मागं नाही सरायचं मित्रा, पुढे सरायचं आणि असं सरायचं की परत कोणी नावं नाही ठेवली पाहिजे आपल्या समाजामध्ये. आज आपल्या आई-बापाला कष्ट करून पूर्णपणे 13 वर्ष झाले तू जन्मल्यापासून. 13 वर्षाचा प्रवास येऊन थांबलेला आहे आता काही 30 आणि 60 दिवसांवरती. या 13 वर्षामध्ये जेवढं काही त्यांनी तुझ्यावरती लावलंय, त्यांची पुंजी लावली, पैसे लावलेत, सर्व काही तुझ्यावरती लावले तुझ्या शिक्षणासाठी, हे त्यांना कुठेच मनामध्ये कुठे असं वाटलं नाही पाहिजे. आपण चुकीच्या गोष्टींमध्ये पैसे लावलेत. त्यांना शेवटी हेच वाटलं पाहिजे, तोच अभिमान पाहिजे की मी माझ्या पळत्या घोड्यावरती पैसा लावलेला आहे आणि हा पैसा मला एक दिवशी माझ्या नावाला जपणार आणि माझं नाव या जगामध्ये, या समाजामध्ये टिकवणार. हेच कौशल्य तुझ्यामध्ये असलं पाहिजे आता. ज्या मुली असतील त्यांना जर कधी वाटत असेल की नाही मला फ्रस्ट्रेट झाले अभ्यास करून हे आयुष्य जगून मला खूप असं चिडचिड झालेली आहे. एकच गोष्ट शिक, एकच गोष्ट समजून घे बाळा, या बापाने त्याच्या नावासाठी खूप काही कष्ट घेतलेत त्या गावामध्ये. 4 पैसे कोणाकडून घ्यायचे की नाही याच्यावरती खूप विचार केलाय. काही दुकानांमध्ये गावातल्या उधारी करायची की नाही याच्यावरती देखील त्यांनी खूप विचार केलाय. एकच गोष्ट लक्षात ठेव, काही लोकं त्यांचं नाव समाजामध्ये टिकवण्यासाठी रोज राबतात आहे, तर काही लोकं पैसे कमवण्यासाठी राबतात आहे. आपला बाप नाव टिकवण्यासाठी राबतोय आणि त्या नावाला अजिबात थोडा पण धक्का नाही लागला पाहिजे याची जाणीवपूर्वक कामं आपण करायची आणि रोज मिशन 6090चं शेड्यूल रोजच्या रोज डे बाय डे कंप्लीट करायचंय आणि रोज एक लेसन कंप्लीट करायचंय. मागचे काही दिवस नसतील पाहिले, इट्स ओके. सुरुवात आजपासून कर. मागचे व्हिडिओज नंतर बॅकलॉगमध्ये आपण कव्हर करूया. रविवार, शनिवार आपल्याला भेटतोच, ज्यामध्ये एक्स्ट्रा टाईममध्ये मागचे व्हिडिओज आणि मागचं शेड्यूल नक्की पूर्ण करूया. खूप जास्त वेळ घेतला. जाऊया आपल्या टॉपिकवरती. धडा आहे उष्णतेचा, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये बोलतो हीट. पेज वाईज बघायला गेलं तर पेज नंबर 62 आणि 63 वरती हे 2 पेजेस एवढे स्टार्टिंगचे आय-एम-पी आहे की काही-काही गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी करायच्या आहेत आणि ज्या तुम्ही नाही करत. हीट वर्सेस टेम्परेचर नाही माहिती तुम्हाला. आत्ताच जाऊन बघा की नक्की तापमानामध्ये आणि उष्णतेमध्ये काय फरक आहे. तापमान म्हणजे टेम्परेचर, उष्णता म्हणजे हीट. याच्यामध्ये दोघांमध्ये काय फरक आहे हा प्रॉपरली समजून घ्या. जर एमसीक्यू किंवा 1 मार्काचा प्रश्न जर विचारला तर लय प्रॉब्लेम होईल. पहिलं सांगतो. लॅट एंड हीटला अजूनही देखील कोणी डिफाईन केलं नाही. मी खूप सुंदर शब्दांमध्ये YouTubeला व्हिडिओ हीटचा खूप भारी समजवलाय. खूप भारी नोट्स आहेत. एकदा बघा तुम्हाला. ओके आणि दुसऱ्या चॅनलवरती देखील तुम्हाला आवडलं किंवा क्लासमध्ये शिकवलेलं माहीत असेल तर नोट्स काढून बघा. आता कोण बेस्ट आहे, कोण बेस्ट शिकवतंय किंवा कुठं मला बेस्ट भेटतं हे महत्वाचं नाहीये. माझा अभ्यास कुठं होतोय आणि मला पॉइंट वाईज सगळ्या गोष्टी कुठे भेटतात हे बघायचं आणि अभ्यास करायचा. जिथे समजतंय तिथं समजून घ्यायचं आणि आपला पेपर चमकवायचा आणि आपल्या पेपरमध्ये चांगले मार्क पाडायचे. हे लक्षात ठेवा. ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकू नका. आपल्याला 10वी एकदाच द्यायची. बाकीच्यांचं आयुष्य न आयुष्य हे सगळं चाललेलं आहे. आपल्याला 10वी एकदाच द्यायची आणि असं चमकायचं की परत कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे. सो लक्षात ठेव जिथं भेटतंय तिथं प्रॉपरली सगळ्या गोष्टी करत जा फॉलो स्टेप बाय स्टेप. पहिलं सांगतो मागच फिरू नको. तुझ्या सोबतचा पुढे गेलेला आहे मित्रा. आता सुद्धा सांगतोय 4 दिवस सगळे पुढे आहेत. तू 5व्या दिवशी बघतोय हा व्हिडिओ आणि जर तू 5व्या दिवशी कंटिन्युअसली बघतोय तर भाई कॉंग्रॅच्युलेशन तुला. हॅट्स ऑफ टू यू भाई. तू प्रॉपरली करतोय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढे गेल्यानंतर मेल्टिंग पॉइंटची डेफिनेशन, स्पेसिफिक लॅटेंट हीट, बॉइलिंग पॉइंट आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. हे लक्षात आलं. हे खूप महत्वाचा टॉपिक आहे. हे बघायचंय म्हणजे बघायचंय. आत्ताच मी सांगतोय. फ्युजन पण आहे त्या पेजवरती. तर लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन पण आहे आणि लॅटेंट हीट ऑफ फ्युजन पण आहे. तिथे 62 आणि 63 ला व्यवस्थित मार्क करून ठेवा. ह्या पेजचं प्रिंटआउट काढायचं असेल तर आपला क्लास .inच्या वेबसाईटवरती फ्री नोट्समध्ये हे पेपर आहेत. प्रिंटआउट काढा आणि टिक करत बसा एक की मी हे झालं, हे झालं. हे तुम्ही नोट्स प्रिंटआउट पण करू शकता. एवढं पण मी सांगतो. असं नाहीये मी दिलेल्या गोष्टी प्रिंटआउट होत नाही. माझ्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लास .inवरच्या प्रिंटआउट होतात. हे पण लक्षात ठेवा. प्रिंटआउट करून तुम्हाला बघायचे बघा. तुम्हाला ऑनलाईन टॅबवरती बघायचे टॅबवरती बघा. तुम्हाला मोबाईलमध्ये बघायचे मोबाईलवरती बघा. लॅपटॉपवरती बघायचे लॅपटॉपवरती बघा. आय डोंट केअर फॉर दॅट. बट ते करा.
पेज नंबर 64 वरती सगळ्यात IMP टॉपिक आहे ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. खूप महत्वाचा टॉपिक. होप्स ॲपॅरेटस सकट पहिलं सांगतो, याचा ग्राफ सुद्धा आहे. हे 2 टॉपिक करायला विसरू नका, आत्ताच सांगतोय. बाकीचं रेग्युलेशन खूप महत्वाचं आहे. रेग्युलेशन, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, होप्स ॲपॅरेटस. बाकीचे काही पॉईंट्स असतात ते 1-1, 2-2 लाईन म्हणजे बोलतात MCQ आणि 1 मार्कासाठी IMP असतात. पण हे बाकीचे तिन्ही कॉन्सेप्ट खूप मोठे आहेत. सो बऱ्यापैकी त्या गोष्टींवरती लगेच उतरा आणि ती गोष्ट करून घ्या. पेजेस 65 आणि 66. हा पेज नंबर जो आहे 65 आणि 66 याच्यावरती ड्यू पॉईंट, ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ड्यू फॉर्मेशन, ॲनॉमलस बिहेवियरचा ग्राफ म्हणजे जो आधीचा होता, ॲक्वॅटिक लाईफ सर्व्हे हा गिव्ह रिझन मध्ये आहे का, की बर्फाची वरती म्हणजे बोलतात ना थंड पडल्यामुळे बर्फाची लादी बनते पॉन्डमध्ये, तळ्यामध्ये खाली मासे बिसे असतात, तर मग त्यांच्यावरती काय इफेक्ट होतो ते पाईप हे खूप महत्वाचे ना. पहिलं सांगतो, हे पहिलं करा तुम्ही. पाईप रॉक म्हणजे काही थंड देशांमध्ये काय होतात, की पाईपांमधून पाणी वाहत असतं, बरोबर की नाही, म्हणजे पाईपलाईन्स असतात त्याच्यामध्ये पाणी जात असतं. तर एवढं टेम्परेचर कमी होतं त्यांचं, की एवढं थंडी पडते तिकडे, की ते पाणी गोठतं आणि त्या पाईपांमध्ये बर्फ तयार होतो. सो हे खूप बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या. पेज नंबर 67 वरती यू हॅव टू फोकस ऑन युनिट्स ऑफ हीट, जूल, कॅलरी, किलो कॅलरी, खूप महत्वाचं आहे. त्यानंतर सायंटिस्टचं नाव, म्हणजे सायंटिस्टचं नाव आहे, त्या नोट आहे, ते नोट म्हणजे बॉक्स एक सायंटिस्ट बद्दल बोललेत ते, त्या सायंटिस्टचं वाचत जा जरा. आणि त्याच्यामध्ये एखादी लाईन खूप IMP असते आपल्यासाठी, MCQ साठी आणि 1 मार्कासाठी. ती एखादी लाईन खूप महत्वाची असते, ती एखादी लाईन मार्क करून ठेवा. आणि तुम्हाला ते नाही माहिती तर एकदा चॅनलवरती आपले व्हिडिओज बघून घ्या सगळे. पहिलंच सांगतो मी. कॅलरी आणि जूलचं कन्व्हर्जन खूप महत्वाचं आहे. किती बारीक बारीक पॉईंट मी पेज वाईज काढलेत माहिती का. कॅलरी आणि जूलला कन्वर्ट करता आलं पाहिजे आपल्याला, तो सुद्धा पॉईंट आहे तिथे, तो अजिबात विसरायचा नाही, तो करायचा आहे. पेज नंबर 68 वरती हे तर भाई विषयच वेगळा आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीवरती पूर्ण फोकस करायचा आहे. स्पेसिफिक हीट टेबलवरती पूर्ण फोकस करायचा आहे. एक फॉर्म्युला आहे MC डेल्टा टीचा, तो फॉर्म्युला प्रॉपरली करायचा आहे. ओके. पेज नंबर 69चा हीट एक्सचेंज प्रिन्सिपल, कॅलोरीमीटरचं मेजरमेंट मेथड तिथे दिलेली आहे. सॉल्ट एक्झाम्पल एक आहे, ते करायचे. हीट ट्रान्सफरचा कॉन्सेप्ट आला पाहिजे. स्टीम आणि आईस ते ठीक आहे, त्याचा काही विषय नाहीये. स्टीम आणि आईस आणि टेम्परेचर जेवढ्या आता मी येलो मध्ये हायलाईट केल्या 69-70 पासून, म्हणजे स्टार्टिंगच्या पेजेस पासून, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली करायला सुरुवात करायच्यात. पेज वाईज म्हणजे बोलतात ना, पेज वाईज IMP पॉइंट्स आपण बघून घेतले. हे जे आहेत की इथे एक्झाम फोकस म्हणून माझा कर्सर फिरतोय बघा. एक्झाम फोकस वाला टॉपिक प्रॉपरली करा. मिशन 6090चा 6 स्टेप डेली प्रोसेस हे तुम्हाला माहित असले पाहिजे, की कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या, ह्या टिक कराव्या लागतात, की माझ्या झाल्यात आजच्या, माझ्या झाल्यात, जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्ट समजेल. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, की याच्यावरचा इंग्लिशचा सायन्स वनचा पेपर आणि त्यानंतर मराठीचा पेपर देखील आपण बघणार आहे, की नक्की आपल्याला काय काय करायचंय. ओके. आता मी तुम्हाला प्रॉपर सांगतो, की जे पहिल्यापासून तुम्ही बघितलं नसेल, तर ही प्रश्नपत्रिका आपली. आता ही जी प्रश्नपत्रिका ही जी आहे, ही लेसन आहे आय थिंक सो इथे हीट 2 तास आणि 40 मार्क. बघा, हीटचा 40 मार्काचा पेपर आहे, प्रॅक्टिस पेपर, जेणेकरून तुमचा हीट लेसन हा स्ट्रॉंग झाला पाहिजे. असे एक नाही 3 पेपर आहे वेबसाईटवरती. सो हे पेपर डाउनलोड करण्यासाठी आपल्या क्लास डॉट इनच्या वेबसाईटला व्हिजिट करा. आधीचं पण डॉक्युमेंट डाउनलोड करायचं असेल तर आपल्या क्लास डॉट इनच्याच वेबसाईटला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. सो तिथे जाऊन सगळ्या गोष्टी तुम्ही बघा आणि प्रॉपरली तुम्हाला काही गोष्टी समजतील. मी आता सुरुवात करतोय काही गोष्टींना, जिथे आय थिंक सो मी नेहमी गिव्ह रिझन पासून सुरुवात करतो, तर मी गिव्ह रिझन पासूनच सुरुवात करेल आत्ताच्या गोष्टीला. ओके. तुम्ही आधीचे ऑब्जेक्टिव्ह प्रॉपरली बघू शकता. ओके. आता वॉटर पाईप्स मी बोललो होतो, की विंटरमध्ये काय होतात, कोल्ड होऊन जातात, पाणी त्यांचं काय होतं, बर्फामध्ये कन्वर्ट होतं. दुसरी गोष्ट इथं आले, की हीट इज सप्लाइड, म्हणजे आपण पाणी गरम केले पण टेम्परेचर वाढत नाहीये. हे काय, हे लॅटेन हीट आहे. मी सांगितलं होतं गावामध्ये 2 जण असतात, दोघांना 1-1 कोटीची लॉटरी लागते. तर एक फॉर्च्युनर घेऊन सोनं बिनं घालून गावात फिरतो, दुसरा जण तसा आहे तसाच फिरतो. मग आता विषय काय होता, दुसऱ्याकडचं कर्ज होतं, म्हणून त्यांनी त्याचे आलेले पैसे लोकांना दिसतच नाही, की त्याने काहीच नवीन घेतलं नाही. पण याने याचं काही कर्ज नव्हतं म्हणून यांनी सगळे पैसे आपले जी स्वप्न होती ती पूर्ण करून घेतली. तसंच आहे, की तुम्ही हीट सप्लाय करताय, हीट देतोय आपण, पण ती गोष्ट गरम होत नाहीये. म्हणजे टेम्परेचर वाढत नाही. मग ती हीट जाती कुठे? तर ती हीट काय करते, स्टेट कन्वर्ट करते. म्हणजे सॉलिडला लिक्विड करते, लिक्विडला गॅस करते आणि अशाच हीटला आपण लॅटेंट हीट असे म्हणतो. म्हणजे जी हीट एखाद्या गोष्टीला गरम न करता तिची स्टेट बदलतं. काय माहिती तुम्ही आधी केले की नाही केले, मला नाही माहिती, पण ठीक आहे. इथे दुसरी गोष्ट, स्टीम कॉजेस मोर सिव्हिअर बर्न्स दॅन बॉइलिंग वॉटर ॲट द सेम टेम्परेचर. म्हणजे वाफ खूप जास्त जखम देते उकळत्या पाण्यापेक्षा. काय गिव्ह रिझन आहे भाई, कुठून काढलाय टेक्स्टमधून बघा तुम्ही, तुम्हाला कळेल की कोणत्या कोणत्या गोष्टींमधून सुद्धा प्रश्न बनलेत असे की विचारू नका. आता नेक्स्ट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याची CGS युनिट विचारले, त्याचं SI युनिट देखील आहे. ड्यू पॉइंट, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजला डायग्राम आहे, की गरम वस्तूतून थंड वस्तूंमध्ये हीट ट्रान्सफर होते, तर त्याचं डायग्राम करायचंय. ऍब्सल्यूट आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा डिफरन्स लिहायचा आहे. त्याचा युनिट सुद्धा आहे आणि फॉर्म्युला सुद्धा. एकाचा फॉर्म्युला आहे, एकाचा फॉर्म्युला नाहीये, एकाचं युनिट आहे, एकाचं युनिट नाहीये. हे पण मी आत्ताच सांगतोय. पुढे गेल्यानंतर अॅनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर त्यांनी विचारले, पण एक्सप्लेन करायला सांगितलंय, ग्राफ सुद्धा त्याचा.
पुढे गेल्यानंतर हेल्प ऑफ डायग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द हीट कॅपॅसिटी ऑफ डिफरंट मेटल्स. म्हणजे काय, तर सेकंड लास्ट पेजवरती, लेसनच्या सेकंड लास्ट पेजवरती ते बोलतात ना, कॉपर तांब्याचा बॉल बिल घेतलाय, तिथून प्रश्न आलाय. एक्सप्लेन द लोअर ऑफ लॅटेनिट इन द चेंज ऑफ स्टेट ऑफ सब्स्टन्स. लॅटेनिट काय, तर लॅटेनिट ऑफ वेपरायझेशन आणि फ्युजन एक्सप्लेन करायचंय. इथे होप्स ॲपॅरेटसला प्रॉपरली एक्सप्लेन करायला सांगितलंय. कुठे, खाली इथे थांबा एक सेकंड, माझं थोडं मिस झालं. होप्स ॲपॅरेटसला एक्सप्लेन करायला सांगितलंय. पुढे गेल्यानंतर कॅल्क्युलेट हे सगळं आलंय. परत अॅनामोलस ऑफ बिहेवियर ऑफ वॉटर आलेले. इन aquatic लाईफ इन रिजन्स ऑफ कोल्ड क्लायमेट, म्हणजे जे प्रदेश थंड आहे भरपूर, तिथे अॅनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर एक्सप्लेन करायला सांगितले. खाली आल्यानंतर क्वेश्चन 4 मध्ये पॅराग्राफ आहे. पॅराग्राफ वरून शोधून तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स लिहायचे, ते तुम्ही करू शकता, आणि खाली न्यूमेरिकल आहे. ओके, सो अशा प्रकारे हा आहे हीटचा एक पेपर नाही, असे 3 पेपर आहे. हा बॅलन्स वाला पेपर आहे, म्हणजे इथे तुम्हाला दिसत असेल मी बोलतोय बॅलन्स. दुसरा इझी आणि डिफिकल्ट वाला, हा मधला पेपर आहे. इझी वाला पण पेपर आहे वेबसाईटवरती, डिफिकल्ट. दुसरी गोष्ट, नुसते प्रश्न नाही घेऊन आलोय, नुसते आयएमपी पॉईंट्स नाही घेऊन आलोय, नुसते तुम्हाला सांगत नाही हे पॉईंट करा, याची आन्सर की सुद्धा देखील बोर्डची अवेलेबल आहे. बोर्डची आन्सर की मी बऱ्यापैकी म्हणजे प्रत्येक पेपरची आन्सर की बोर्ड्स फॉर्मॅटमध्ये वेबसाईटवरती अपलोडेड आहे. बघितली नसेल वेबसाईट तर एकदा जाऊन बघा, आणि पेज वाईज आयएमपी पॉईंट्स नक्की डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आय थिंक सो बऱ्यापैकी फायदा नक्की होईल, असं मला तरी वाटतं, आणि तुम्ही ही गोष्ट केली पाहिजे. दुसरी गोष्ट, मराठीवाल्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मराठीचा पेपर आणि मराठीची आन्सर की देखील आहे. मराठीची आन्सर की देखील आहे. सो हा आहे मराठीचा पेपर, जो माझ्या मागे स्क्रोल होतोय. आणि दुसरी गोष्ट, की याची आन्सर की देखील वेबसाईटवरती अवेलेबल आहे. भाई तू बघितलंच नाही तर ह्या सगळ्या गोष्टी बघायला वेबसाईटवर जावं लागतं, आणि तू तर जातच नाही, कारण तुला वेळच नाही. खूप मोठी कामं तुझ्याकडे अडकून बसलेली आहेत ना, सगळं निसर्गाचा वातावरण टिकवणं, तापमान बोलतात ना व्यवस्थित मेंटेन करणं, शेतकऱ्यांना पाणी पुरवणं, हे सगळी कामं आता बऱ्यापैकी तुला आलेली. सो ही गोष्ट बऱ्यापैकी काय करायची, की फॉलो करायची, आणि भेटूया उद्याच्या दिवसात, आणि समजून घेऊया की नक्की डे 6 ला काय करायचंय, कोणत्या लेसनवरती कोणते पॉईंट्स करायचे. सो मराठीचे आन्सर की आणि क्वेश्चन पेपर बऱ्यापैकी डाउनलोड करून घ्या.